आज मी तुम्हाला तांदळाची भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तरी देखील ही भाकरी जमेल या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे व त्यासोबत काही टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे। चला तर मग तांदळाची भाकरी बनवायला घेऊयात। सर्वात आधी एक पातेलं किंवा पॅन गॅसवर ठेवून 2 ग्लास भरून इथे मी पाणी घातलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं व एका हाताने चमच्याने फिरून घ्यायचंय। बघा या पद्धतीने। या तांदळाचं पिठाचं अंदाज बघितलं तर हे पीठ अगदी ओलसर झालं पाहिजे पाण्यामध्ये, एवढं प्रमाण तुम्ही पिठाचं घेऊ शकता। किंवा तुम्हाला या पद्धतीने कळत नसेल तर 1 ग्लास पाणी व 1 ग्लास पीठ तुम्ही घेऊ शकता। हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता आपण याला थोड्या वेळ थंड व्हायला ठेवू। हे पीठ थोडंसं कोमट असतानाच याला मळून घ्यायचंय। बघा या पद्धतीने याला थोडं पाणी लावून मळून घ्यायचं। हे पीठ हाताला सोसवेल एवढं गरम असताना मळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मळल्या जातं। अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत याला मळून घ्यायचंय। या भाकऱ्या आपण भाकरीप्रमाणे पीठ लावून न थापता लाटून बनवणार आहोत, म्हणजे जे कोणी नवीन बनवत असेल त्यांना देखील हे इझी जाईल। आता आपण ज्या भाकऱ्या बनवणार आहोत त्याला तांदळाच्या पाण्यावरच्या भाकऱ्या म्हणतात। आता आपलं हे व्यवस्थित पीठ मळून झालंय। आता हे पीठ लाटताना चिटकू नये यासाठी आपण एखाद्या पॉलिथिनला पोलपाटच्या आकाराप्रमाणे कट करून घेतलेलं आहे। बघू शकता। आपल्याला इथे आणखीन एक पॉलिथिन लागणार आहे, त्यासाठी मी इथे कट करून दाखवते। बघा इथे तुम्ही आणखीन जाड पॉलिथिन वापरलं तरी देखील चालेल। या पद्धतीने गोल आकारात कट करून घ्यायचंय। आता पीठ तळाशी चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं। बघा या पद्धतीने तव्याला देखील आपण तेल लावून घेणार आहोत। आता या तेलाला हाताने पसरवून घेऊ। बघा या पद्धतीने। आता ही भाकरी थापोस तर आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवू। आता या पॉलिथिनवरच्या तेलालाही आपण स्प्रेड करून घेऊ आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचंय। यामुळेच या भाकऱ्या खूप छान लाटल्या जातात। यामुळेच याला तांदळाच्या पाण्यावरच्या भाकऱ्या म्हणतात। आता साईजला आपल्याला भाकरी किती मोठी पाहिजे त्याप्रमाणे आपण पीठ घेऊन लाटून घ्यायचं। आता पॉलिथिनवर या पिठाचा गोळा ठेवून आपण बघा या पद्धतीने दुसरंही कट केलेलं पॉलिथिन यावर ठेवून लाटून घ्यायचं। ही पॉलिथिन जास्त जाड नसल्यामुळे अशी गोळा होत आहे। तुम्ही जाडच पॉलिथिन वापरा। पॉलिथिन जाड असल्यामुळे ती गोळा होत नाही व भाकरीचं पीठ व्यवस्थित लाटल्या जाईल। खाली व वर पॉलिथिन असल्यामुळे हवं तेवढं आपण पातळ याला लाटू शकतो, पण ही तांदळाची भाकरी पातळ किंवा जाड दोन्हीही छान लागते टेस्टला। आता ही भाकरी आपली पातळ लाटून झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित लाटल्या जात आहे। आता वरच्या पॉलिथिनला काढून घेऊ व याला तव्यावर घालून खाली लावलेली पॉलिथिन देखील काढून घेऊ। ही पॉलिथिन अगदी इझी निघते। आता याला पाणी किंवा काही लावायची गरज नाहीये व ही भाकरी घालताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची। या भाकरीला पलटवल्यानंतरच गॅसची फ्लेम वाढून घ्यायची, म्हणजे ही भाकरी करपणार नाही आणि व्यवस्थित शेकल्याही जाईल। आणि या भाकरीच्या पिठात काही जण मीठ घालतात, पण अस्सल पद्धतीने बनवली तर यामध्ये मीठ घालत नाही। मला तर ही भाकरी बिना मिठाचीच छान लागते। तुम्हाला जर आवडत असेल मीठ तर तुम्ही थोडंसं चवीपुरतं मीठ घालू शकता। आता या भाकरीची एक साइड शेकून झाली की आपण दुसऱ्या साइडनी शेकून घेऊयात। ही भाकरी आपण 2 दिवस देखील खाऊ शकतो, पण ही भाकरी गरमच छान लागते, त्यामुळे आपण जेवताना याला पुन्हा गरम करून घेऊ शकतो व प्रत्येक वेळी म्हणजे दुसऱ्या दिवशी देखील आपण याला गरम करून जेवू शकतो। खूप टेस्टी लागते व ही भाकरी सॉफ्टच राहते। याला तुम्ही व्यवस्थित झाकून किंवा कापडामध्ये गुंडाळून ठेवू शकता। आपली ही भाकरी व्यवस्थित दोन्ही साइडने शेकून झाली आहे, तुम्ही बघू शकता। तर ही भाकरी कुठल्याही भाजी सोबत टेस्टीच लागते। व्हेज किंवा नॉनव्हेज भाजी असेल तरी देखील ही भाजी खूपच टेस्टी लागते। आता ही भाकरी किती सॉफ्ट आहे मी तुम्हाला दाखवते। इथे तुम्ही बघू शकता ही भाकरी किती सॉफ्ट आहे। आता याच पद्धतीने आपण सर्व भाकरी बनवून घेऊ, पण इथे मी आणखीन एक प्रकारे तुम्हाला भाकरी बनवून दाखवते, ती म्हणजे खाली पीठ लावून। पॉलिथिन न वापरता देखील आपण या पद्धतीने पीठ लावून लाटू शकतो। बघा या पद्धतीने या भाकरीला देखील लाटून आपण हवं तेवढं पातळ करू शकतो। तुम्ही बघू शकता पीठ लावल्यामुळे भाकरी अजिबात खाली चिटकत नाहीये। भाकरी आता इथे पातळ लाटून झाली आहे। आता याला तव्यावर घालू। आता भाकरी घालताना तवा खूप तापलेला पण असू द्यायचं नाहीये। ही भाकरी घातल्यानंतर भाकरी लाटताना आपण जो खाली पीठ लावलं होतं ती साइड आपल्याला वर आली पाहिजे व या पीठ लावलेल्या वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं। मी पाणी लावताना व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तुम्हाला इथे पाणी लावताना दिसणार नाही। ज्वारीच्या भाकरीला आपण पाणी कसे लावतो त्याच पद्धतीने याला पाणी लावून घ्यायचं
व पाणी लावलेली साईड कोरडी झाल्यानंतर याला पलटवून घ्यायचं। आपली ही भाकरी दोन्ही साईडने छान शेकून झाली आहे व छान फुगूनही आली आहे। तुम्ही बघू शकता ही भाकरी देखील खूपच छान सॉफ्ट तयार झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता ही भाकरी सर्व भाज्यांसोबतच खूप छान लागते। एकदा ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।